नक्की गर्व कशाचा आहे? जी कमाई करताय त्याचा, सौंदर्याचा, आरोग्याचा, खूप मोठं घर आहे त्याचा, संपत्तीचा, नक्की कशाचा गर्व आहे? वयाच्या 40 नंतर आहे ना, तुम्ही किती इन्कम करता, तुमचं किती शिक्षण झालंय, या गोष्टींचा काही अर्थ नाही. तुम्ही एखाद्या टपरीवर उभे असाल आणि त्याला विचाराल, की "भाई तू किती कमवतोस दिवसाचा?" तो म्हणेल, "5,000, 10,000 दिवसाचे कमवतो." "तुझं शिक्षण?" "साहेब 10वी आहे, 12वी आहे." तर तुम्ही स्वतःला म्हणाल, "इंजिनियर." मग गर्व कुठे गेला? वयाच्या 50 नंतर जेव्हा चेहऱ्यावर सुरकुत्या पडायला लागतील, थोडा थोडा थकवा जाणवायला लागेल, तेव्हा सौंदर्य कुठे जाईल? काय व्हॅल्यू असेल त्या सौंदर्याची? वयाच्या 60 नंतर ज्या पोझिशनला तुम्ही काम करत होतात, खूप मोठी पोझिशन, हा मी या पोस्टला काम करतो, रिटायर झालात ना, त्या ऑफिस मधला पिऊन सुद्धा सल्यूट मारणार नाही तुम्हाला. मग कुठे गेला तो गर्व पोझिशनचा? वयाच्या 70 नंतर आरोग्य, ताकद राहणार आहे? गुडघे दुखायला लागतात, पाठ दुखायला लागते, केस पांढरे झालेले असतात, काही कामाला येत नाही. वयाच्या 80 नंतर करोडोंची मालमत्ता असेल तुमची, पण तुम्हाला वाचवणार काही हजारांच्या गोळ्या, औषधं. मग त्यावेळेला तुमच्या नजरेसमोर तुम्ही जे काही आयुष्यभर कमवण्यासाठी धडपड केलीत ना, पळालात, मर मेलात, करोड रुपये कमवले, स्वतः आयुष्य नाही जगलात, पुढे जगेन पुढे जगेन पुढे जगेन करत राहिलात, तुमच्या डोळ्यासमोर त्या संपत्तीचा उपभोग तुमची मुलं, त्यांची मुलं, हे तर तुमचे त्यांनी ठेवलेले घरातले नोकर, हे सगळे घेत असणार, पण तुम्ही काही करू शकणार नाही. खूप मोठ्या घराचा गर्व काही कामी येत नाही म्हातारपणात. जेव्हा गुडघे दुखतात, एका रूम मधून दुसऱ्या रूम मध्ये जाण्यासाठी सुद्धा जीवावर येतं, तेव्हा वाटतं काश यार एक बैठक घर छोटंसं असतं तरी चाललं असतं, तिथल्या तिथे बाहेर जाऊन बसता तरी आलं असतं निवांत हवेला. गर्व नको कुठल्याच गोष्टीचा. जो क्षण मिळालाय ना, त्या क्षणाचा गर्व करा. जे आयुष्य मिळालंय त्या आयुष्याचा गर्व करा. हे जे मानवी शरीर मिळालंय ना, या मानवी शरीराचा गर्व करा. माणूस म्हणून जन्म मिळालाय ना, त्याचा गर्व करा. प्रत्येक क्षण आनंदात जगा. सगळं काही मिळणार, मेहनत करत राहिलात तर त्याचं बाय प्रोडक्ट सगळ्या गोष्टी असतात. प्रामाणिकपणे मेहनत केली, सगळं मिळणार. विचार करा. तो गर्व आहे ना, गर्व थोडा बाजूला ठेवा.